संताप व्यक्त केला जातोय। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जातोय। उमेदवारी न दिल्यास उपोषण करण्याचा महिला पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय। एक मिनट शांत हुआ अरे भैया पानी चाहिए काही नाही इकडे या एक मिनिट मी नाही घेतला अरे हात नाही पदाधिकारी अरे फोन खाली करा ना मित्रा हात खाली करा तुमचा समोर किती बोला पक्षात नसलेल्या लोकांना तिकीट दिले आम्ही 30-30 वर्ष गाडीवर आलो इथं बापाचा पक्ष आहे काय बापाला पक्ष आहे आमचं काय म्हणून केलं म्हणजे यांनी कुठल्या व्यवस्था दिली आणि मला उत्तर द्यावं मला लेकरं आई बाप संतोष काय कमी आमच्या उत्तर द्यावं आम्हाला काय उमेदवारी आमची द्यावं उत्तर आम्हाला काय चुकलं आमचं एक निष्ठ नाही आम्ही पक्षाचं नाव केलं असं कॅरेक्टर करावे समोरच्यावर गुन्हे दाखले बारा गुन्हे दाखले उमेदवारी दिली कसं त्याला दादा उत्तर पाहिजे दादा माधव 25 वर्षाला काम करतो 25 वर्षाचं काम करतो आम्ही कुणाला माझ्या हक्क येण्यात विचारून घ्या पुरा भाजप पक्षाला विचारून घ्या डॉक्टर कराड संजय केलेकर शिरीष बोराळकर प्रत्येक नेत्याला विचारून घ्या असली मंडळी त्यापासून दुसरं साठी अतुल साहेबांनी असं काय करा आमच्यासोबत प्रत्येक माझा सिंहाचा वाटा नसला खारुताईचा वाटा आहे माझा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचं प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे मी पक्षाचा पदाधिकारी आहे युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं कशामुळे निष्ठावंतात कमी राहिली आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली काय तुमचं आई कोणतं घोडं मारलं काय पाप केलं का पैसे पाहून गुन्हेगाराला
मला पण मिळालं त्या ताईंशी बोला ना, त्या ताईंशी बोला. दलाल या आता या छत्रपती संभाजीनगरमधील दृश्य भाजप कार्यालयाबाहेर भाजपचेच कार्यकर्ते प्रचंड संतापलेले आहेत. बाहेरून आलेल्यांना तुम्ही उमेदवारी देता, आम्ही इतकी वर्ष पक्षनिष्ठ राहून निष्ठावंत राहून पक्षाची सेवा करतो, पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा आमचा विचार केला जात नाही, अशी संतापजनक भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटताना आपण पाहतोय. मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपलाच पाडण्याचा इशाराही दिलेला आहे. अतिशय संतापजनक अशी ही घटना, कारण भाजपचे कार्यकर्ते प्रचंड संतापलेले आहेत, रडकुंडीला आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे शहराध्यक्ष देखील रडले होते अक्षरशः, कारण त्यांना उमेदवारी मिळत नव्हती. मात्र जे इतर पक्षातून येतात त्यांना तुम्ही लगेच उमेदवारी देता आणि आम्ही इतकी वर्षांपासून पक्षाची सेवा करतो, पक्षाची सगळी कामं करतो, सगळ्या जबाबदाऱ्या नेटीनं काम करतो, पूर्ण पार पाडतो, तरीही आम्हाला उमेदवारी मिळत नाही. आम्ही काय पाप केलंय असा सवाल हे भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करतायत. ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे कार्यकर्ते प्रचंड संतापलेले आहेत. नाराजी नाट्य सुरू झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. 2 पत्रकार परिषदा झाल्या आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती तिकडे तुटल्याची घोषणाही झाली. आमच्यामुळे पक्ष वाढलेला आहे, तुमच्यावर रोष नाही आम्हाला, तुमच्यावर रोष नाही आमचा. आमचा रोष आमचा रोष आहे. आम्ही 18 वर्ष कामं केलेली आहे. एक मिनिट ताई, हे आपल्यासाठीच आलेली आम्ही काय म्हणतोय त्यांना मला नेत्यांना भेटा ना नेते. सर एक मिनिट, आपल्यासाठीच आलेली आहे, ते सगळे आपल्यासाठीच आलेले. सर थोडा मुंबई ना भाई तुम्हारा महिन्यात याला त्यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करून आलं, 2 महिन्यांनी प्रचार करून माणसाला उमेदवारी दिली यांनी. कुठल्या वेळेस दिली यांनी मला उत्तर द्यावं. कार्यकर्ते पुणे त्यांच्यावर दाखल झाले. 10 वर्षापासून मी पण केलं. त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते. भाजप स्थापन झाला तेव्हा क्लेम होता तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका.
असं का घडलं वेळेवर? तुम्ही किती टाइम नगरसेविका होते? 3 टाइम नगरसेविका आहे तुमचं. आणि माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला, पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतो, माझ्या वार्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वार्डाची म्हणून. आणि त्यांचा काय बघितलं असं आणि कोणतं हे तिकीट दिलं, आमचा हा प्रश्न आहे. काय डेव्हलपमेंट झाली नाही त्यांच्या काळात. वोट नाही बसून घे. हे शांत बस ग बाई. हळूहळू त्यांना 1-2 मिनिट शांत बसू द्या. आपण बाहेर सगळ्यांना विनंती करतो मी. हो चालू चलो टीव्ही बघा ना टीव्हीवर चालू आहे. प्लीज आपण थोडंसं बाहेर थांबलं तर बरं होईल. काय बोलायला त्यांनी आजही काही झालं सिरियसनेस परत प्लीज रिक्वेस्ट प्लीज सर प्लीज 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 थोडंसं रिलॅक्स बसू द्या त्यांना. महापालिकांचा रणसंग्राम शब्दशः युद्धामध्ये परावर्तित होताना बघायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातला. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. मंत्र्यांचे नेत्यांचे उद्धार केले जात आहे. मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महिलांसह पुरुष कार्यकर्त्यांचा सावेंच्या कार्यालयाबाहेर गोंधळ सुरू आहे. उमेदवारी न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला गेला. कुणालाही माझ्या हक्क येण्यात विचारून घ्या. पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या. डॉक्टर कराड, संजय केलेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या. श्री मंडळी त्यापासून दुसऱ्यासाठी अतुल साहेबांनी असं काय करा आमच्यासोबत. प्रत्येक माझा सिंहाचा वाटा नसला खारुताईचा वाटा आहे माझा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे. मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं. काय बरं माझ्यासोबत यांनी असं केलं? कशामुळे निष्ठावंतात कमी राहिली? आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली? काय तुमचं आणि कोणतं घोडं मारलं, काय पाप केलं, काय पैसे पाहून गुन्हेगाराला त्यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करून आलं. 2 महिन्यांनी प्रचार करून नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी. कुठल्या व्यवस्था दिली आणि मला उत्तर द्यावं. माझा लेकरं, आई, बाप काय कमी आमच्या त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. काय उमेदवारी आमची द्यावं यांनी उत्तर आम्हाला. काय चुकलं आमचं? एक निष्ठ नाही. आम्ही पक्षाचं नाव उमेदवारी केल्या असं कॅरेक्टर करावे. समोरच्यावर गुन्हे दाखले, गुन्हे दाखले. तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? दादा उत्तर पाहिजे. माझ्यावर 18 केसेस आहेत. अजून केसेस आहेत. अजून 3 केसेस अजून बाकी आहेत. मग सावे साहेब, कराड साहेब यांना माझा प्रश्न आहे. तुम्ही जर 18 वर्ष झालेल्या कार्यकर्त्याला डावलत असाल तर ही योग्य पद्धत नाहीये तुमची वागण्याची. वरुण चितळे सरांना मी आता फोन केला. आपण यासाठी जाऊया छत्रपती संभाजीनगरात. सचिन जिरे आपल्यासोबत आहेत. सचिन जिरे, हा राडा आपण त्या ताई पाहतोय, त्यांचे आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांचेही भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी तेही खूप चिडलेले होते. मात्र हे एकमेव उदाहरण आहे का आणखी पण अशी उदाहरणं आहेत? काय म्हणणं आहे या सगळ्या मंडळींचं? प्रसन्न सर, हा एकमेव उदाहरण नाहीये. असे अनेक ज्या महिला आहे या इथे आलेल्या आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने हे पालकमंत्री अतुल सावे जे आहेत त्यांच्या या कॅबिन बाहेर अशा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. इथं यापूर्वी काही
वेळापूर्वीपर्यंत 8 ते 10 जण असे नाराज होते. ते नाराज त्यांच्या मते असं होतं की आम्हाला डावलण्यात आलेलं आहे. आता जे नवीन कार्यकर्ते आलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना आम्हाला डावलून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. अजूनही एक वरिष्ठ भाजपच्या पदाधिकारी आहेत त्या देखील नाराज आहेत. त्यांचं देखील म्हणणं काय आपण जाणून घेऊयात. यांचं देखील म्हणणं काय, तुम्ही का नाराज आहात? आमचं म्हणणं हेच आहे की महिला सर्वसाधारणसाठी आमच्या प्रभागात तो सुटलेला होता. जी तिचं काही काम नव्हतं, पक्षाची सदस्यही नव्हती, अचानक त्या महिलेला ओबीसी मधनं सर्वसाधारण मध्ये उमेदवारी दिली आणि पक्षाचं तिकीट देऊन उभं केलं. आमच्यावर आम्ही गुन्हे आमच्यावर दाखल आहे. आंदोलनात आम्ही शिक्षा भोगायला, आम्ही दंड भरायला आम्ही येऊन आज त्यांना आयत्या हातात तिकीट दिलं. मग पक्षाने काय जाणीव ठेवली? प्रसन्न अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अनेक ज्या महिला होत्या त्या महिला नाराज आहेत आणि त्यांनी इथे आक्रोश व्यक्त केलेला आहे. अनेक महिला या ठिकाणी येऊन रडलेल्या आहेत आमच्यावरती आणि अनेक आंदोलनं केली. 25 वर्षापासून कामं करतोय. पण आमची जी उमेदवारी आहे ती नाकारण्यात आलेली आहे. आता काही दिवसापूर्वी आलेली जी लोकमंडळी आहे त्या मंडळींना या ठिकाणी उमेदवारी देण्यात. बरोबर आहे सचिन, हा संताप कोणत्याही पक्षातला असो, कोणताही असो, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, कोणतेही, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, हा संताप समजून घेण्यासारखा आहे. त्या कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना समजून घेण्यासारख्या आहेत. आपण किमान त्यांना वाचा फोडू शकतो, बाकी आपण काय करू शकत नाही. पण तुर्तास धन्यवाद सचिन. पाहिलं तर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे आता अनेक जे स्थानिक शिवसैनिक आहेत ते नाराज झाले. आपल्यासोबत शाखा प्रमुख विजय इंदुलकर सर, सर काय सांगाल, तुम्ही बाहेर आलात जेव्हा श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही नाराज आहात, सगळे जे स्थानिक जे शिवसेनेचे जे कार्यकर्ते ते नाराज झालात, काय नक्की घडलं काय? श्रद्धा जाधवला ते आज वॉर्ड सर्वसाधारण ओपन आहे आणि त्यांना आज त्या ओपन वॉर्डमध्ये आज मी शाखा प्रमुख इच्छुक आहे. या महिला शाखा संघटक आहे, महिला शाखा समन्वयक आहेत. आज 36 वर्ष आम्ही संघटनेचं काम करतो, 8 वर्ष शाखा म्हणून काम करतोय. उद्धव साहेबांनी माझी 3 वेळा मुलाखत घेतली, काल दुपारी पण घेतली माझी, आणि त्या मुलाखतीत जवळजवळ माझं सीटचं फायनल झालेलं होतं. मी सगळ्यांना सांगितलं पण आज मला बोलवतील, आपल्याला तिकीट घ्यायला जायचं आहे. सकाळपर्यंत माझं नाव होतं आणि आता अचानक ती आपल्या नवऱ्याला घेऊन आली, ज्यांच्या हँडिकॅप आहेत, त्यांना डायलिसिस चालू आहे आणि त्यांनी ते इमोशनली ब्लॅकमेल केलं उद्धव साहेबांना आणि त्यांनी तिकीट मिळवलं. मग आम्ही सांगा ती श्रद्धा जाधव कधी शाखेमध्ये 2-2 महिन्यात एकदा शाखेमध्ये येतात, शाखेचा मेंटेनन्स भरत नाहीत, शाखेचा लाईट बिल भरत नाहीत, शाखेमध्ये 8 वर्षामध्ये कधी कार्यक्रम केला नाही. लोकांची अनेक तक्रार आहेत. आज पूर्ण 202 वॉर्ड्स त्यांच्या पूर्ण अगेन्स्ट आहेत. शिवसैनिक आहेतच पण संपूर्ण जनता ज्यांच्या विरोधात जेवढे निरीक्षकांनी रिपोर्ट वरती पाठवत तेवढे त्यांच्यावर निगेटिव्ह असताना सुद्धा उद्धव साहेब असा निर्णय घेऊ शकतात. तुम्ही काय सांगाल, तुम्ही मगाशी रडत होते म्हणजे फक्त उमेदवारी देतात, उमेदवारीवर हे लोक पैसे कमवतात, पण माझ्या गरीबाच्या लोकांचे पैसे देत नाही. 2017 मध्ये निवडून आल्या, सगळ्या पदाधिकाऱ्यांना साड्या घेतल्या, त्या साड्यांचे पैसे मी दिलेत. मी गरीब बाई रस्त्यावर बसून वडापाव विकते, मी दिले, ते अजून पैसे मला मिळाले नाहीत आणि परत त्यांना 3 लाख रुपये द्यायचे आहेत मला, 3 लाख, आणि आज ते जर मला दिले ना तर 30 लाखासारखे आहेत. समजलं काय ते? वेळ नको काढूया आपण. पक्ष लढणार का? आम्ही आता शाखेचा निर्णय घेणार, पण आम्ही त्यांना धडा शिकवणार. त्या शिवसैनिक काय आहेत ना, श्रद्धा जाधव आम्ही काय निर्णय दाखवणार. आता श्रद्धा जनता कोणाच्या बाजूने ना दाखवतो आम्ही तुमची. बाळासाहेब होते त्यांची ना जाधव कुटुंबाची ना एवढी मातोश्री काय चालते आणि त्याची काय जादू आहे ते आम्ही दाखवणार, लक्षात ठेवा. बोलायचं ना आम्हाला. आपण जर पाहिलं तर अनेक जे स्थानिक जे शिवसैनिक होते ते नाराज झाले. श्रद्धा जाधव यांना तुम्ही उमेदवारी का दिली, आम्ही अनेक वर्ष या शाखेसाठी लढतोय, तिचं काय योगदान आहे, असं जे सवाल ते अनेक जे शिवसैनिक आहेत, स्थानिक शिवसैनिक ते करतायत. नाही, हे दुःखमेव आपण मगाशी संभाजीनगरमध्ये बघितलं, इथे सुद्धा बघितलं. प्रत्येकाचं काही म्हणणं आहे, प्रत्येक जणाने कष्ट उपसलेले आहेत. अर्थात त्याचवेळी पक्षप्रमुखांना सुद्धा निवडून येण्याची क्षमता बघावी लागते. त्यामुळे या द्वंद्वामध्ये आपण तरी काय करणार. पण